जन्माला घालण्यासाठी ती पत्नी नसायची, बायका ठेवायची पोरं जन्माला. कॉन्क्युबाईन. जो त्यांच्या वकिलांनी शब्द वापरला की यू आर नॉट वाईफ, यू आर कॉन्क्युबाईन. रोल करुणाजी, आज समोर बघा. आज तुमची केस होती. आज तुमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेले आहे, त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा कोर्टामध्ये स्वतः उभे राहून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही तुमचं म्हणणं जजपर्यंत पोहोचवलं. काय तुमचं म्हणणं आहे आणि काय वाटतंय, कधी तुमच्या बाजूनं निकाल लागेल का? 100% माझी बाजूने निकाल लागणार आहे. जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे गडबडा गए थे, क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी 96 पासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे. मी विसरली होती, रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे. रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे. तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही, प्रथम बायको आहे मी, असा पुरावे पूर्ण सादर केलेले आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत. ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर, धनंजय मुंडेंच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, वसियतनामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही. तुम्ही बघू शकता, हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे, याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. आता वेग काही नाही आहे. हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी